नातेवाईकांसोबत माझ्या गजानन महाराजांच्या परिवारासोबत नवे नवे माझ्या आई आणि माझ्या बापांच्या समोर माझ्या घरात बोलतोय मी कुठल्या कार्यक्रमात बोलत गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो ना की माणसाला पहिले वर राम दिसतो रामाचं दर्शन झालं ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात तैसा हृदयामध्ये मी असता राम हा राम हृदयात असतो राम म्हणजे सर्व शस्त्र धारण करणाऱ्यांमध्ये मी राम आहे असं 10व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरीच्या नवे नवे गीतेच्या सांगितलं जातं आणि या रामाचं दर्शन होतं आणि पहा बरं का सरळ जिना आहे सरळ जिना म्हणजे सहज जर जीवन जगायचं असेल तर राम फार कामाचा है बरं का सरल अगर जीना है तो स से सीता र से राम और ल से लक्ष्मण इन तीनों को धारण कर लो हनुमान जी महाराज सहायता के लिए हमेशा खड़े रहेंगे सियावर रामचंद्र भगवान की पवन सुत हनुमान की आणि त्या रामाच्या समोर हात जोडून हनुमानजी उभे असतात अजूनपर्यंत गजानन महाराजांच्या दर्शनाला आपण गेलेलो नाही आपण सर्वात पहिले राम आता ते व्यवस्थेपायी त्यांनी बदलवलं बरं का पण खरा नियम असा आहे पहिले रामाचं दर्शन घ्यायचं रामाला पाहिल्यानंतर हनुमंताकडे पाहायचं रामाला पाहिल्यावरच हनुमंताला पाहायचं बरं का कारण की रामाला पाहणाऱ्याकडेच हनुमंताची दृष्टी असते जो राम कानी जो हनुमान जी का बिनी राम काज बिनु मोहे काय बिसराम असो जामवंत के बचन सुहाय सुनी हनुमंत हृदय अति बाय बार बार रघुबीर समारी पर के उतर तनय बल भारी आणि मग खाली जायचं पहा बरं का खाली पायऱ्या उतरून जावं लागतं का गजानन महाराजांच्या दर्शनाला नक्की का हृदयामध्ये राम असला आणि रामाला पाहिल्यावर वळलो पाठीमागे वळलो ना की दास्यत्व धारण केलेला हात जोडलेला बुद्धी आणि बल असलेला हनुमान या दोघांचे समीकरण जमलं की बरोबर माणसाला खाली उतरता येतं बरं का अहंकारातून सन्मानातून मोठेपणातून माझातून आणि खाली उतरलं की बरोबर समाधिस्थ गजाननाची सुंदर मूर्ती दिसून पडते हा त्या दर्शनाचा अर्थ आहे बरं का कधीतरी खाली या म्हणजे गजानन दिसेल जय जगा धाकुले होई जे ताई जवळीक माझी असो परंतु एकंदरीत या सगळ्या गजानन महाराजांच्या सोबत सेवाभाव प्रचंड जोडलेला आहे म्हणजे आजपर्यंत जे कुठलंही देवस्थान करू शकलं नाही महाराज ते श्रीमद गजानन महाराज संस्थान शेगावच्या तर्फे तुम्हा सर्व भक्तांनी करून दाखवलं कुठलं माहित आहे का हो जेवताना बायांना सुद्धा ती गप करतात बोलू देत नाही टाळ्या वाजवा त्यामुळे या सगळ्या परंपरेला एक शिस्तीचा नियम आहे नवलाचा भाग असा आहे आत्ता थोड्या पहिले मी साईबाबांचा विषय काढला तुम्हाला असं वाटलं असेल की कुठला एक महाराज आणलेला आहे लुंगी घालून असं तसं आणि मग अचानक तो साईबाबांचा उच्चार करतोय आणि अगदी काहीतरी मोठ्या आवाजात सांगतोय पण मी तुम्हाला सांगतो बरं का जेव्हा तुम्ही गजानन महाराजांवर श्रद्धा ठेवता तेव्हा तुम्हाला 4 इतर संतांवर श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे हे तुम्हाला कोणीही सांगणार नाही मी सांगतोय कोणी सांगणार नाही जो गजानन महाराजांना मानतो त्यांनी स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवणं आवश्यक आहे कारण की बाबा 12 वर्ष तिथे होते टाळ्या वाजवायला कोणाला माहित नव्हतं हे पुष्कळ लोकांना माहित नाही बाबा अजून दुसऱ्या एका संतांवर तुम्हाला श्रद्धा ठेवावी लागते परमहंस परिव्राजक आचार्य दत्त स्वरूप वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज पहा बरं का एका संतामुळे तुम्हाला किती संत तुमचे तुमच्या घरातले असं माहित पडतं आतापर्यंत तुम्हाला माहित नसेल टेंबे स्वामी पण आपले आहेत म्हणजे शेगावमध्ये टेंबे स्वामी महाराज येणार तर इतर कधी वेळेस निवांत राहणारे गजानन महाराज सगळ्यांना बोलवतात आणि म्हणतात अरे तो कर्मठ ब्राह्मण आहे रस्ते व्यवस्थित झाडा एक जरी चिंदी दिसली तरी तो वापस जाईल ते होते वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज 2 संत झाले तिसरं जेव्हा इकडे शेगावला बाबांनी ऋषी पंचमीला दत्त स्वरूप झाले शांत झाले त्यावेळेस तिकडे साईबाबा दिवसभर जेवले नाही नोंद आहे साईबाबा म्हणले
आज माझा हृदयाचा एक कप्पा बंद पडला. माझा भाऊ मला पहिले सोडून गेला. त्यामुळे तुम्हाला साईबाबांवर सुद्धा श्रद्धा ठेवावी लागते बरं का. आणि हो, तुम्हाला अन्नावर सुद्धा श्रद्धा ठेवावी लागते. नवे नवे तुम्हाला पाण्यावर सुद्धा श्रद्धा ठेवावी लागते. पंचमहाभूताला धारण करणाऱ्या या प्रत्यक्ष शिवस्वरूप गजाननाला जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला एक गोष्ट लक्षात येते. गजानन महाराजांचं संस्थान संतजी महाराजांच्या स्वतःच्या हयातीत तयार झालं बरं का. आणि त्याची पहिली 5 नियमांची घटना ही स्वतः गजानन महाराजांनी घालून दिली. आणि मला एक गोष्ट आवडते गजानन महाराज संस्थानाच्या बाबतीत. महाराजांनी त्यांना 2 उपदेश महत्वाचे केले होते. ते आजही संत वचन म्हणून त्यांनी प्रमाण मानले आणि आजही त्याच्यावर ते कायम आहे. एक, यात्रा बंद पडू देऊ नका. म्हणून त्यावेळेस गजानन महाराजांनी ज्या ज्या यात्रा केल्या होत्या त्या यात्रा आजही संस्थान करतं. ती फार नवलाची गोष्ट आहे. आणि दुसरं, पैसा जमा राहू देऊ नका. आणि गजानन महाराज म्हणजे आम्ही म्हणत असतो बरं का की गजानन महाराज ओरिजिनल नागपंथी है. इतने साल से बाबा जी चले गए, समाधि में ऐसा बोला जाता, आज भी इतना दरारा है महाराज जी कि ऐसे पेटी में से पैसे गिने वैसे 10 मिनट के अंदर बोर्ड पे हिसाब आ जाता है कि इतने पैसे हुए. आणि मला तर वाटतं परत मी तेच सांगतो की अनुप भैया ते 2.5 तास जे सगळ्यांचे नावं घेत होते ना, तुम्हारा भी हिसाब ऐसे होने वाला, सब ढंग से सेवा करो. वही गजानन यहाँ पे भी व्यवस्था देख रहा. असो, सर्व संतांच्या चरणावर नतमस्तक होतो. समर्थ सद्गुरू दत्तगिरी महाराजांच्या या स्थानाला आज भेट दिली आणि खरंच फार सुंदर स्थान आहे. साधू दिसती वेगळे आले परी अंती एकेची मिळाले, समर्थ रामदासांचं वचन. आणि मला तरी असं वाटतं की मी फार नशिबान आहे की आज बोलवणारा म्हणजे बाबाजींची नामची चर्चा होती होती. नर्मदा तट के साधु हमारे बड़े पूजनीय है, उनकी और हमारी चर्चा हो रही थी. तब हमने वैसे प्रश्न पूछा तो बाबा ने कहा सबसे पहला अवतार था सनत, सनत कुमार, सनातन, सनंदन. तो बाबा जी हमें भी सनत नाम के पहले अवतार ने बुलाया यहाँ पर. और दूसरे भगवान के अवतार जिस परम अवतार पहले अवतार से शुरू है 24 तक के जाएंगे, एक बाकी है. ये सब अनुपम्य अमागम है. तो उसी अनूप का भी आशीर्वाद हमें है. और चूंकि हम नाथपंथी है, हमारा कुल खानदान जो है वो गोरखनाथ है, हम सतनाथी है. तो हमारा पहला ब्राह्मण जो है वो हनुमान जी महाराज है, महारुद्र महाराज जी है. और उसी निमित्त से वारी हनुमान से भारती जी महाराज प्रकट हुए. तो हम ये तो कहते हैं कि आप खुद हनुमान जी है हमारे लिए यहाँ पे विराजे हुए. नर्मदा जी ने हमें पाला पोस कर बड़ा किया, थोड़ा ज्ञान दिया. तो इस बालक के लिए 2 साधु के रूपों में नर्मदा जी है. और जिस ज्ञानेश्वर की हम सेवा कर रहे हैं, जिस ज्ञानेश्वर की वजह से हमें पूछा जाता है, वो वारकरी संप्रदाय के रूप में यहाँ पर उपस्थित है. और फिर से देखो ये पोस्टर पर भी दोनों संत आप ही की तरफ देख रहे हो कि बच्चे का सुन लीजिए, इधर उधर ना देखो. तो ये सब आनंद का प्रकार है, आनंद का समारोह है. साधू के संगात में अगर आप खुश होना नहीं सीखे, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये एक शब्द दिला, साधू संत येती घरा तोची. त्यामुळे तुमच्याकडे 3 दिवसात अनुभैया सनतजी आणि या सगळ्या परिवारामध्ये जेवढे संत येतात आहे ना, त्या संतांकडून तुम्ही एकच गोष्ट मागा बरं का, की काही नसताना सुद्धा आम्हाला आनंद मिळावा. आणि परत तुम्हाला सगळ्यांना जाता जाता एक शपथ देतो. नाही ती नाही, इलेक्शन झालेलं आता म्हणजे ते फेड चालू झालं होतं आजकाल इलेक्शनची शपथ देणं. जिसके नसीब में है वो जीतेगा, शिव ढंग से रहे. हमारा आशीर्वाद तो सबको है महाराज जी. गजानन महाराजांनी माणसाला काय, गायीला सुद्धा शांत केलं. गाय सोडा, टकाटक उडा मारणाऱ्या घोड्याला सुद्धा शांत केलाय. तो हम जानवरों को भी शांत कर देते हैं. बराबर है बाबा. इंसानों की क्या कीमत है. ताली बजाओ ज्यांना समजलं त्यांनी. नाथपंथी है, नाथ का सबजू को नात्या ऐसे ही है, भले बुलडोजर नाही का. त्यामुळे सगळ्यांना फक्त एक शपथ देऊन जातो की कधी पण संकटात जर पडले तर कधीतरी बाळाभाऊंची आठवण करा. कधीतरी तुम्हाला समर्पिततेच्या बाबतीत, तुमच्या सेवेच्या बाबतीत, तुमच्या गुरूंच्या बाबतीत, तुमच्या गुरूंच्या उपस्थितीच्या बाबतीत, तुमच्या गुरूंच्या चमत्कारांच्या बाबतीत, तुमच्या गुरूंच्या सत्यतेच्या बाबतीत, कदाचित अंधश्रद्धा म्हणून म्हणत असताना त्या पितांबराची आठवण करा. लक्षात ठेवा बरं का. त्या पितांबराला लोक चिडवायला लागले होते
झाडावर, वाळलेल्या आंब्याच्या झाडावर लाल लाल मुंग्या यायला लागल्या होत्या, त्याला त्रास द्यायला लागल्या होत्या, म्हणून तो खाली उतरायचा प्रयत्न करत होता. गावकऱ्यांनी त्यांना चिडवलं की गजानन महाराजांचा शिष्य इतका भिकारचोट असू शकत नाही, इतका विचित्र असू शकत नाही. त्याच्यावर संशय यायला लागला, म्हणून त्यांनी गजानन महाराजांना दोष नाही दिलं, त्यांनी कुठे तार नाही पाठवली, त्यांनी कुठे फोन नाही केला, त्यांनी नामस्मरण सुरू केलं आणि महाराज इतके वर्ष वाळलेला ते आंब्याचं झाड परत पुनश्चकित झालं. गजानन नामामध्ये आहे, गजानन तुमच्यामध्ये, फक्त त्याला बोलवणं सुरू करा, तो येतो. परत त्या पितांबराला लक्षात ठेवायचं. आणि म्हणून महाराज एक वारकरी संप्रदायातलं प्रमाण आहे, घात आघात निवारी छाया पितांबरे करी. माझं मत आहे की ती जी छाया आहे ना, जी तुमचा घात वारते, तो हाच पितांबर आहे. आणि पहा बरं का, जसं जसं ज्ञानोबांच्या आयुष्यामध्ये एक रेडा आला, त्याचं सुद्धा नाव ज्ञानूच होतं. माहिती का तुम्हाला? पैठणमध्ये ज्ञानोबा महाराजांना शुद्धीपत्र दिलं नाही. तिथे ज्ञानोबा म्हणले की सगळ्या जीवांमध्ये आत्मा एकच असतो आणि आत्मा हा राम असतो. आणि मग त्या सगळ्यांनी गंमत उडवणं चालू केलं. म्हणले तो रेडा येतोय, त्याच्यात सुद्धा आत्मा आहे का? ज्ञानेश्वर महाराज म्हणले हो, सगळ्या जीवांमध्ये तो राम आहे, सगळ्या जीवांमध्ये आत्मा आहे. मग म्हणले तो तुझ्यासारखा बोलेल का? आणि काय झालं महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी हात ठेवला आणि रेडा वेद बोलला. बरोबर आहे का? मग तुम्ही कशा रेड्यात बसली? टाळ्या वाजवा. संतांचा स्पर्श झाला की त्या रेड्याची सुद्धा समाधी होते. नवे नवे त्याचे सुद्धा समाधीवर लोक डोकं टेकवतात. आणि बघा बरं का, संतांप्रती समर्पित करणाऱ्या पितांबऱ्याच्या सुद्धा समाधीवर जेव्हा आम्ही जातो, तेव्हा आम्हाला शेगावच्या गजानन महाराजांचीच आठवण येते. अपने भगत को भी जो भगवान बना देता उसे गजानन कहता महाराज. असो, पण आपण सगळे नशिबाने जेव्हा जेव्हा गजानन महाराजांच्या मंदिरात जाल, जेव्हा जेव्हा तिथला धुना लावाल, जेव्हा जेव्हा ती राख लावाल ना, अजून एक सुंदर वाक्य बोलतो, ते वाक्य बोलल्यावर टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी, नाही तर मी सनदजींना डबल चार्ज मागेल. ज्याच्या मस्तकावर गजानन महाराजांची धुना लागलेली आहे महाराज, त्याच्या मस्तकावर काही विचित्र लिहिण्याचा अधिकार सुद्धा सटवाई संपून टाकते बरं का. गजानन बाबा की धुना मस्तक पर लग जाए तो उस मस्तक पर शिव आ जाता है, फिर काल भी कुछ कर नहीं सकता. असो, गजानन विजय ग्रंथाचं परवा पारायण आहे, मी हजर राहू शकत नाही. माझ्या काही चुकांपैकी थोडीशी तारीख गडबड केलेली आहे. मी इथे आपल्या सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो, सर्वांना प्रणाम करतो. कारण की ज्ञानेश्वरी मधलं एक प्रमाण आहे, जे भक्त चरित्रात ते प्रशंसिती. भगवंताच्या भक्तांची सुद्धा कौतुक केलं की तेवढंच पुण्य मिळतं. आणि मला तरी वाटतं की ज्याच्या ज्याच्या मुखामध्ये, ज्याच्या ज्याच्या हृदयामध्ये, ज्याच्या ज्याच्या अंतःकरणामध्ये गजानन विजय ग्रंथाचं पारायण करायचा मानस आहे, जो जो तो ग्रंथ घेऊन पारायण करतो, त्याच्यावर निसंशय गजाननाची कृपा राहते. त्यामुळे मी सर्वांना आनंद देणाऱ्या या गजानन महाराजांना विनंती करतो की मरेपर्यंत, शेवटल्या क्षणापर्यंत आपल्या पोथीमधला, पहा बरं का, काय मागायचं, मागणे ते एक तुझं, देई विचारोनी माझं. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, मागताना एकच मागतो की आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला एवढं समर्पण दे, एवढी बुद्धी दे, एवढी मेमरी दे की मरताना सुद्धा गजानन विजय ग्रंथाच्या ओव्याच माझ्या मस्तकी, माझ्या ध्यानात, माझ्या वाचेवर, माझ्या मनात राहाव्या. नक्कीच अंतकालेच मावेव स्मरण मुक्ता कलेवरम. मरताना ज्याचं स्मरण असतं ते आपण बनतो. गजानन गणपती महाराजांना, गजानन शेगाव वासी राहण्याला एवढीच प्रार्थना आहे की मरताना सुद्धा तुमच्या चरित्रातले, तुमच्या पोथीतले, तुमच्या विजय ग्रंथातले ते ओवीबद्ध शब्द आमच्या सर्वांच्या मुखामध्ये, मनामध्ये राहावे, ही सर्वांना प्रार्थना करतो. फक्त शेवट जप करायचा आहे, श्रीराम जय राम जय जय राम, राम 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 श्रीराम जय राम जय जय राम. नमः पार्वती पते. महाराज रामाचा जप केला आणि गजानन महाराज आनंदी झाले. त्यामुळे लक्षात ठेवा. पुनश्च एकदा
आपण गजाननाचे भक्त आहोत, त्यामुळे आपण सकल संत चरित्रांची काय म्हणताय सांगा. आपण साईनाथ महाराज हिंदू होते थोडं सांगणार होते. ते काय संतजींनी परवानगी दिली तर मी बोलू शकतो, मला त्यांनी बोलवलेलं आहे. ओके, काय आहे म्हणून मी तुम्हाला म्हटलं की गजानन महाराजांच्या चरित्रामध्ये स्वतः एक घटना अशी आहे की वासुदेवानंद सरस्वती म्हणून एक साधू येतोय आणि गजानन महाराज त्यांच्या सगळ्या भक्तांना सांगतात की तो कर्मठ ब्राह्मण आहे बरं का, त्याला रस्त्यावरची चिंधी पण सहन होत नाही, तुम्ही पटापट सगळे रस्ते झाडून काढा. म्हणजे याचाच अर्थ हे दोघ जण कोण आहेत हो, एकमेकांच्या प्रती आदर आहे ना वासुदेवानंद सरस्वतीचा आणि गजानन महाराजांचा, बरोबर आहे. मग त्यांचं आणि तुमचं माझं नातं कसं असलं पाहिजे, घरातलं ना. तसंच आम्हाला उल्लेख काय सांगितला की ज्यावेळेस गजानन महाराज शांत झाले आहेत त्यावेळेस शिर्डीला साईबाबा प्रत्यक्ष सगळ्यांच्या समोर म्हणलेत की माझा भाऊ आज मला पहिले सोडून गेलेला आहे. गडबडा लोळत होते. मग मला एक सांगा, तुम्हाला जर या दोघांमधलं नातं समजणार आहे, तुम्हाला तुमचं घर समजणार नाही, तर तुम्ही विनाकारण दुसऱ्याच्या नात्यात लागावं का. जर साईबाबांचं आणि गजानन महाराजांचं नातं त्या दोघांनी स्वतः सांगितलेलं आहे, मग संशय कशाचा आहे. स्वामी समर्थांकडे प्रत्यक्ष गजानन महाराज होते, हे शेगावच्या मासिकात प्रत्यक्ष लिहिल्या गेलेलं आहे. मग स्वामी समर्थ माझे कोण झाले, नातेवाईक झाले ना. मग याच्यानंतर स्वामी समर्थांकडे गेल्यावर असं म्हणाल का, नाही नाही माझा टकला वेगळा, टाळ्या वाजवा, सब एक ही आहे ना. मग जेव्हा मला असं कोणीतरी सांगेल ना संतांमध्ये भेद नसतो बघ, संत किसी संप्रदाय के, किसी धर्म के, किसी जमात के, किसी ड्रेस कोड के, किसी रंग के, किसी धारणा के नहीं होते, संत भगवान के होते हैं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनाम. साधूंचं रक्षण करण्यासाठी भगवंत येतो. या अवलिया आहे, हे प्रत्यक्ष सगळे दत्त आहेत, त्यामुळे यांच्यात भेदभाव करू नका. आणि लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, नक्की सांगा मला, ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे गजानना तुझे पाय दोन्ही. इतकी दृढ श्रद्धा पाहिजे की मी जिथे मस्तक, ही सनातनाची वैशिष्ट्यता है. मुझे एक महात्मा ने पूछा, बड़े बड़े प्रोग्राम में जाते हैं, पूरे भारत भर में घूमते हैं, इंग्लिश में लेक्चर दे देते हैं, हिंदी में बोल लेते हैं, घूमना ही काम है ना, खड़े सिद्ध बैठे पाषाण. तो एक व्यक्ति ने हमें पूछा, बोले हिंदू धर्म तो मूर्ति पूजक है, पत्थर की पूजा करता है. हमने कहा नहीं, हम पत्थर की पूजा नहीं करते, हम मूर्ति की पूजा नहीं करते. हमारी धारणाएं, हमारी श्रद्धा, हमारा समर्पण, हमारी आराधना, हमारी प्रवेशिकता, हमारी आयोजकता इतनी प्रगाढ़ है कि सादे पत्थर में क्या, हर एक इंसान में भी हम भगवान देख सकते हैं. अब तुम्हारे में तो भगवान दिखाई भी दे तो तुम मना कर लेते हो कि भगवान को आकार ही नहीं है. बोले हमें तो पत्थर भी दिखाई दे, थोड़ा सिंदूर लग जाए तो हम भी वहां पे बोल देते हैं हनुमान जी महाराज की. अब देखो, किसी भी सनातन धर्म के बारे में हमें किसी ने पूछा, बोले बम बम क्यों बोला जाता है, बम बम क्यों बोला जाता है, किसी को पता है? अरे 1000 रुपए दे, हम बताए हमें कोई, बम बम क्यों बोला जाता है. ना तो ये संस्कृत का शब्द है, ना तो किसी वेद में शब्द आया हुआ है, ना ही किसी उपनिषद से प्रकाशित है. फिर ये बम बम क्यों बोला जाता है, अगर बम 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 क्यों बोला जाता है. अरे ये सनातन धर्म है. यहाँ पर जितना खेल भगवान कृष्ण ने गोपियों के साथ किया, उतना तो किसी धर्म में किसी ने नहीं किया महाराज जी. हमारा भगवान खुद हमसे आके संवाद करता है, तभी तो गीता उत्पन्न होती है. नहीं नहीं, इस सनातन धर्म में एक 14 साल के बच्चे को भी यम से प्रश्न पूछने का अधिकार प्राप्त होता है, तभी कठोपनिषद का निर्माण होता है. सनातन धर्म की वैशिष्ट्यता आहे. म्हणून आमच्याकडे डायव्हर्जन खूप आहे बरं का. म्हणून आमच्याकडे अशा पण काही गोष्टी आहे की जे कुठेच मॅच होत नाही. म्हणून तुम्हाला जर कोणीतरी भडकवायला लागलं आणि कोणीतरी काहीतरी विचित्र सांगायला लागलं ना, ऐकू नका बरं का.
आपली श्रद्धा आपल्या जवळ ठेवा। हाँ, हनुमान जी बंदर है तो है, हम कौन से अच्छे हैं। और देखो श्री राम जी के शरण में आके जो गिधाड असतं ना, गिधाड म्हणजे विदर्भात एक खासियत आहे सनदजी, एकदम घाणेरडा माणूस दिसला त्याला काय म्हणते, काय गिधाड आहे हा, ते गिधाड, त्याचं नाव काय, गिध, जटायु। राम जी की सेवा करते करते जटायु को भी राम प्राप्त हो जाते हैं। इतना ही नहीं, जटायु का भी अंतिम संस्कार खुद भगवान राम करते हैं। दरस राखे बहु राखे प्राणा, तेही बिली चलत कृपा निधाना। आणि मला नवल वाटेल, अहो तुम्ही आणि मी माणूस असून कामात येत नाही, एका गिधानी एका गिधाडानी जे सडलेलं मांस खातं त्याला रामाचा काय स्पर्श झाला। आज तुम्ही आणि आम्ही त्याला भक्त श्रेष्ठ म्हणतो। ये बात अलग है, दो जटायु तीर्थ है, एक महाराष्ट्र में एक कर्नाटक में है। वैसे हमारे हनुमान जी साउथ इंडियन है। म्हणून मी म्हणतो की सनातन धर्माच्या बाबतीत ती एक व्याख्या सांगितली जाते बरं का। भैया 2 मिनिटं फक्त, साधू जी सबको 2 मिनिट मांगता हूं असं म्हणायचं, 20 मिनिटं ठोकायचं, हे महाराज होण्याचं उत्तम लक्षण आहे। म्हणून विनंती करतो की काही लोक धर्माची व्याख्या करताना असं म्हणतात, मनुष्य को मनुष्यत्व प्राप्त करते हुए जनावर से प्राणी से जो विलग करता है उसको धर्म कहा जाता है। एक कुठला तरी श्लोक आहे, तो मला काही श्लोक येत नाही, संस्कृतात आपण ठेला, आपण प्राकृतातले ज्ञानेश्वरी घेतले। हा म्हणजे संस्कृती लिहिली देवे असं होते। मला एक सांगा, जर मनुष्य आणि प्राण्यांना वेगळं करण्यासाठी जे काही लागतं त्याला धर्म जर म्हणत असतील तर मग त्या बावळटांनी स्वतःची व्याख्या बदलावी। कारण या सनातन धर्मामध्ये मगरीचं सुद्धा कल्याण झालेलं आहे। भागवतामध्ये गजेंद्र मोक्षाची कथा आहे, त्याच्यात मगरीला नवे त्या गजाला सुद्धा तारलेलं आहे। त्यांना कदाचित हे माहित नाही की आमच्या शंकराच्या गळ्यात सुद्धा साप आहे, नवे आमचा विष्णू सुद्धा एका सर्पावर झोपतो, नवे कृष्णाच्या अवतारामध्ये यमुनेमध्ये त्यांनी सुद्धा एका नागाचा उद्धार केलाय, नवे गजचर्म धारण करणाऱ्या शंकरांनी सुद्धा गजाक्षरारूपी गजासुराला मारून त्याचं चर्म धारण केलाय, नवे विष्णूचं वाहन गरुड आहे, नवे जांबुवंतजी पण एक भालू आहे, नवे हनुमानजी सुद्धा एक कपी आहे। मला सांगा, या धर्माने फक्त माणसांना तारलं की जनावरांना सुद्धा? तो ये धर्म ऐसा है महाराज जी की यहाँ पर खारुताईला सुद्धा रामाचे 3 बोट लागतात। आणि म्हणून माझ्या सारख्याला जेव्हा खारुताई दिसते ना तेव्हा मी तिला म्हणतो, रामजी दिखाई पडे। एवढा हा सनातन धर्म सुंदर आणि भव्य आहे, हा आनंदाचा आवार आहे महाराज। म्हणून तुम्ही पहा, प्रत्येक सणाला तुम्हाला काहीतरी मेनू दिले गेले। होळीला तुम्हाला पुरणपोळी करायला सांगितली, तुम्हाला संक्रांतीला लाडू करायला सांगितले। अहो विचार करा, कुठल्या तरी धर्मामध्ये अन्न आणि सेलिब्रेशन उत्सव हे कुठेच जुळलेलं नाही। का बरं असेल? कारण आनंदाने राहणं, कुठल्या तरी निमित्ताने आनंद शोधणं, विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे। म्हणजे सांगा बरं का, आत्मा राम, पूर्ण विराम, स्वल्प विराम, सगळं जर रामच आहे तर आराम असेल ना। माला जपू ना कर जपू और मुख से कहू न राम, राम हमारा हमारे जपे हम पायो विश्राम। भला हुआ मोरी माला फूटी, मैं राम भजन से छूटी, मोरे सर से टली बला। असो, परंतु या सगळ्यांमध्ये आम्ही जेव्हा कुठेतरी संतांचं स्मरण करतो, गुरूंचं स्मरण करतो, तेव्हा आम्ही एकच लक्षात घेतलं पाहिजे की आमचं समर्पण त्या गजानन विजय ग्रंथातल्या सगळ्या लोकांच्या सोबत, गजानन महाराजांनी जी कृपा केली, ज्या घटना घडवल्या त्याच माझ्या सोबत घडल्या पाहिजे। म्हणून ते सतत आठवत राहणं त्याला पारायण म्हणतात बरं का। आणि हो, काही लोक पारायण करतात, मी तुम्हाला सांगतो, पारायणाचा एक शेवटला नियम सांगतो आणि गप्प बसतो। पारायण करत असताना तुमचं लक्ष त्या ओव्यांवरच असलं पाहिजे। आणि हो, मनातल्या मनात पारायण करायचं नाही बरं का।
पारायण हे बोलून केलं जातं. त्याच्या पाठीमागची सायन्स असं आहे की तुम्हाला झोप येणार नाही. तुम्ही मनातल्या मनात बोलायला गेले की गजानन महाराज नर्मदेला जाते आणि हा तिथंच झोपते. मग शेवटी गजानन महाराज येऊन उठवते. आम्ही म्हणते शेवटल्या होईल तर चाल.